श्रावण चालू झालंय. प्रोटीन इंटेक कसं कम्प्लीट करायचा? खूप लोक नॉनव्हेज खात नाही. ही रील सेव्ह करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे बेस्ट हाय प्रोटीन व्हेज फूड्स आणि रिअल टिप्स. सगळ्यात पहिले पनीर. 100 ग्राम पनीर मध्ये तुम्हाला भेटेल 18 ग्राम प्रोटीन. त्यानंतर टोफू 100 ग्राम मध्ये 15 ग्राम प्रोटीन. सोया चंक्स 50 ग्राम मध्ये 25 ग्राम प्रोटीन. स्प्राउटेड मूग 8 ग्राम प्रोटीन. रोस्टेड चना 50 ग्राम मध्ये 10 ग्राम प्रोटीन. वरण भात 13 ग्राम प्रोटीन. ओट्स 50 ग्राम मध्ये 7 ग्राम प्रोटीन. 1 ग्लास दूध मध्ये 6 ग्राम प्रोटीन. 1 टेबल स्पून पीनट बटर मध्ये 4 ग्राम प्रोटीन. चपाती मध्ये पण 3 ग्राम प्रोटीन. 2 चपाती मध्ये 6 ग्राम. हे सगळ्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर 100 ग्राम प्लस प्रोटीन तुला नक्कीच भेटेल. पण एक फॅक्ट समजून घे, व्हेज प्रोटीन हा मोस्टली इनकम्प्लीट असतो. जे अमिनो ऍसिड्स नॉनव्हेज मधून मिळतात ते व्हेज फूड मधून एकाच सोर्स मधून नाही मिळत. म्हणून मी सांगल कॉम्बिनेशन करा. सगळे फूड थोडे थोडे मिक्स करून प्लॅनिंग करा. रॅन्डम खाऊन प्रोटीन कम्प्लीट होणार नाही. आणि जर हे सगळं करून तरी सुद्धा प्रोटीन इंटेक कम्प्लीट होत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही 1 स्कूप वे प्रोटीन ऍड करा तुमच्या डाएटमध्ये. वे प्रोटीन हा फास्ट डायजेशन, कम्प्लीट आणि कन्व्हिनियंट प्रोटीन सोर्स आहे. व्हेजिटेरियन लोकांसाठी एक बेस्ट ऑप्शन. म्हणून मी सांगतोय श्रावण मध्ये सुद्धा तुम्ही प्रोटीन मिस करू नका. व्हेज फूड खा, कॉम्बिनेशन करा. नसल होत तर वे प्रोटीन ऍड करा. आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा, ट्रॅक करत राहा आणि तुमची प्रोग्रेस चालू राहू द्या.